दुर्गे यांना आदर्श व सेवाभावी ज्येष्ठ नागरिक गौरव पुरस्कार जाहीर. गडिंग्लज येथील उद्योगपती कैलासवासी रावसाहेब कित्तूरकर आदर्श व सेवाभावी ज्येष्ठ नागरिक गौरव पुरस्कार जळळी तालुका गडिंग्लज येथील हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक टी.एम. दुंडगे यांना जाहीर हा पुरस्कार झाला आहे. येत्या रविवारी 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, शाल, मानाचा फेटा, श्रीफळ आणि रोख 1000 रुपये असे पुरस्काराचं स्वरूप आहे. दरवर्षी कैलासवासी रा. कित्तूरकर यांच्या स्मृतिदिनी हा पुरस्कार प्रदान केला जातो. या संदर्भात नुकतीच ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये सर्वांमध्ये या वर्षीचा हा बहुमान श्री दुंडगे यांना जाहीर करण्यात आला. गेल्या 8 वर्षापासून श्री या ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेत कार्यरत असून सेवा बजावत आहेत. ज्येष्ठ नागरिक सेवा संघटनेतील त्यांनी दिलेल्या सेवेची आणि कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या चळवळीचे संस्थापक, मार्गदर्शक व ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे प्रमुख राजकुमार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे अध्यक्ष अरविंद कित्तूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत उपाध्यक्ष श्रीकांत महाजन, सचिव बंडोपंत कुंभीरकर यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. सदर कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक सेवा संघटनेचे तालुक्यातील सर्व सदस्य उपस्थित राहावे असं आवाहन संघटनेचे संस्थापक राजकुमार सावंत यांनी यावेळी केलं आहे. वनपाल गडिंग्लज यांच्या समन्वयित मौजे बड्याचीवाडी तालुका गडिंग्लज येथील जंगल कक्ष क्रमांक 268 सी मध्ये नियमित फिरती दरम्यान गंभीर स्वरूपाचे जुने व नवीन अतिक्रमण निदर्शनास आले. सदर कक्षातील संबंधित गट नंबरमध्ये सुमारे 4 दिवसापूर्वी 2 निलगिरी झाडांची अवैध तोड व 3 झाडांना करावा लागून शेती करण्याच्या उद्देशाने जंगल क्षेत्राची साफसफाई करण्यात आली होती. तसेच त्याच ठिकाणी घरांचं बांधकाम सुरू असल्याचं आढळून आलं. तसेच जंगलांची सुमारे 8400 रुपयाचे नुकसान केलं. ह्या प्रकरणी सदर जंगल कक्षालगतचे शेतकरी सुरेश दत्तू तुपुरवाडकर वय 53 वर्ष राहणार गडिंग्लज तालुका गडिंग्लज यांना बोलावून विचारणा करण्यात आली असता त्यांनी सदर प्रकार हा अवैध कृत्य असल्याची कबुली दिली. तपासांती अतिक्रमण केलेले एकूण क्षेत्र 844 गुंठे असल्याचं निष्पन्न झालं. त्याची अंदाजे किंमत 8,64,000 इतकी आहे. तसेच बांधकामाची अंदाजित रक्कम 1.5 लाख असून एकूण रक्कम 10,14,000 असून वन जमिनीवरील शेतीचं 8,64,000 किमतीचं अतिक्रमण दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी, तर घरांचं बांधकाम 1.5 लाख रुपये किमतीचं दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी असं शेती व घराचे एकूण 10,14,000 रुपये किमतीचं अतिक्रमण निष्कासित करण्यात आलं आहे. सदर कारवाई भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 33C, F.H. तसेच कलम 69 व 82, महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे नियम 19, 21, 2, 5 व 30, भारतीय वन अधिनियम 1927 ची कलम 22, 66, 73, 74 चे प्राप्त अधिकार तसेच संबंधित व इतर कायदेशीर तरतुदीनुसार करण्यात आली आहे. ही कारवाई उप वनसंरक्षक कोल्हापूर धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक कोल्हापूर विलास काळे तसेच परिक्षेत्र वनाधिकारी आजरा सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गडिंग्लज सागर सर्जेराव पवार, वनरक्षक रुद्र गोंडा पाटील व वनसेवक दिगंबर नाझरे यांनी ही यशस्वी पार पाडली. वन विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येतं की अवैध वृक्षतोड, अवैध वाहतूक, अवैध शिकार, अवैध अतिक्रमण तसेच जंगल क्षेत्रातील वनव्याची माहिती मिळताच तात्काळ नजीकच्या वनाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 वर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्यांचं नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल. प्रियकराने दुसऱ्या मुलीशी लग्न केल्यानंतर प्रियसीची आत्महत्या. संकेश्वर हुक्केरी तालुक्यातील कामतनूर गावातील संकेश्वर पोलीस ठाण्यात एका मानसिकदृष्ट्या निराश प्रियकराने तिच्या विश्वासघात करून दुसऱ्या मुलीशी लग्न केल्यानंतर विष प्राशन करून आत्महत्या केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. संकेश्वर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार कामतनूर गावातील सुरेश कलगौंडा पाटील यांनी कामतनूर येथील रक्षिता अण्णाप्पा कांबळे वय 20 वर्ष हिला लग्नाचा आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. तिचा पुरेपूर फायदा घेत तो म्हणाला, तू मागासवर्गीय आहेस, मी लिंगायत समाजाच्या उच्च जातीचा असल्यानं मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, म्हणून तू मला विसरून जा, असं म्हणताच रक्षिताला धक्का बसला.
त्यानंतर काही दिवसांनी तिचा प्रियकर सुरेशने तिला सोडून दुसऱ्या मुलीशी लग्न केल्यानंतर मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या रक्षिताने बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास तिच्या राहत्या घरी विष प्राशन केलं. रक्षिताच्या कुटुंबाला हे कळताच रक्षिताला संकेश्वर सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. उपचाराअभावी तिचा मृत्यू झाला. रक्षिताची आई शेवंत अण्णाप्पा कांबळे यांनी संकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, ज्यामध्ये आरोप केला आहे की आरोपी सुरेश कलगोंडा पाटील तिच्या मुलीची मृत्यूस जबाबदार आहे. गोकाकचे DSP रवी डी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली संकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल नायक यांच्या नेतृत्वाखाली या घटनेचा सखोल तपास करत आहेत. BBC लाईव्ह रिपोर्टकरिता संकेश्वरहून पांडुरंग पाटील.